अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडेरायाच्या चंपाषष्ठी उत्सवाची आज उत्साहात सांगता होते। राज्यभरातून हजारोंच्या संख्येने भाविक जेजुरी गडावरती दर्शनासाठी दाखल झालेत। चंपाषष्ठी निमित्त पारंपरिक पद्धतीने दुपारी वांग्याचं भरीत आणि रोडगा देवाला प्रसाद म्हणून दिला जातो। त्यानंतर उत्सवाची सांगता होते। या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने जेजुरी गडावरती उपस्थित आहेत। श्री खंडेरायाच्या याच गडावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी। पाहुयात नेमका कसा उत्साह आहे। जे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, मी सध्या जेजुरी गडावर आहे। जेजुरी गडावर गेली 8 दिवसापासून चंपाषष्ठी उत्सव साजरा होत आहे। या उत्सव काळामध्ये राज्यभरातून नव्हे तर परराज्यातून देखील भाविक या उत्सवामध्ये हजेरी लावत असतात। आज कुलधर्म कुलाचार पूर्ण केला जातो। सत्ताई देवाचे घट उठले, ज्याप्रमाणे नवरात्राचे घट बसतात त्याप्रमाणे चंपाषष्ठी सारे घट बसले असतात। खंडेराय ज्यांचे कुलदैवत आहे, आराध्य दैवत आहे आणि जो भाविक खंडेरायाला मानतो ते प्रत्येक जण आपापल्या घरात घट बसवतात किंवा देवाची मनोभावी आराधना करतात। आज प्रत्येकाने घट उठल्यानंतर कळी भंडार करून भरीत रोडगा, चांदीची पात आणि दही भाताचे नैवेद्य दाखवून हे घट उठतात, तळी भंडार केलं जातो आणि यथासांग विधी करून श्री खंडेरायाचं नामस्मरण करून या व्रताची या घटस्थापनेची सांगता होती। वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी आणि कांद्याची पात असा नैवेद्य खंडेरायाला दाखवून या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होणार आहे। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, जेजुरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।